2 दिवसानंतर दत्तानंद आणि निष्काळजीला वैद्यालयामध्ये जाग आली. दत्तानंदला जाग आली तेव्हा समोर निष्काळजी घापा खात होता. भूक तर दत्तानंदला सुद्धा लागली होती. त्याला अचानकपणे पेरू खायची तलब झाली. बाजूच्या फळांच्या टोकरीमध्ये एका बास्केटमध्ये फक्त एकच पेरू शिल्लक होता. एकच पेरू शिल्लक होता. दत्तानंद तो पेरू उचलण्यासाठी उठणार तेवढ्यातच छत्रपती शंभूजी येत असल्याची वर्दी आली. छत्रपती लगेच पाठोपाठ आले सुद्धा. निष्काळजी लगेच हातातली फळं बाजूला ठेवून छत्रपतींनी बसलेला त्या टाईपचं अभिवादन केलं. दत्तानंदने सुद्धा पेरू खाण्याचा बेत सोडून छत्रपतींना अभिवादन केलं. शंभूजी विचारू लागले, "कसं आहात?" "ठीक आहोत." शंभूजी विचारले, "तुम्ही परीक्षेमध्ये खूप हुशार आणि संयम दाखवला. शाबास." तसं दत्तानंद पण शंभूजी, आम्ही तर कीबोर्डमध्ये शत्रूंना आधीच हरवलं होतं. मग त्या गुहेमध्ये अचानक 6 जादूगार कुठून आले? शंभूजी सांगू लागले, "ते कीबोर्डमधील बनावट जादूगार नव्हते. ते वसुवादी संघटनेचे विद्रोही होते. प्रतिबंधात पर्वत लाखो वर्ष जुन्या खाणींपासून बनलेला आहे. त्या प्रत्येक पर्वताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एखादी खाण तर आहेच. त्यामुळे लपण्यासाठी ही एकदम परफेक्ट जागा आहे. बऱ्याच खाणी ह्या आतमध्ये जोडलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे इथे विद्रोही लोकांना शोधणं खूप कठीण झालं आहे. म्हणूनच मी नवीन कॉलेजपेक्षा हे प्रतिबंधात ठेवतो, जेणेकरून त्यांना पर्वताचा एक चांगला छोटासा अनुभव तरी मिळावा. पण मला वाटलं नव्हतं की असाही सुद्धा एखादा अनुभव आपल्याला येईल. ॲक्च्युली मी ज्यावेळेला डिक्लेअर केलं की तिथं परीक्षा होणार आहे, त्यावेळेला तिथल्या लोकांनी ती जागा सोडायला पाहिजे होती. नाहीतर त्यांना एक धोका मिळणारच होता. तरीसुद्धा असा अनुभव कसा आला हे मला कळत नाही. तुम्ही ज्या गुहेमध्ये पोहोचला होतात, त्याच गुहेमध्ये काही वसुवादी संघटनेचे विद्रोही लोक लपून बसले होते. इथे ते वसुनगरीला उडवण्यासाठीचे एक स्फोटक तयार करत होते. तुम्ही जेव्हा कीबॉल आणण्यासाठी त्या गुहेमध्ये गेला, तुम्ही कोतवाल आहात असा त्या विद्रोही लोकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. तुम्ही 7-8 तास जादू करून दमलेला असल्यामुळे तुम्हाला एवढा जमत नव्हतं, पण तरीसुद्धा तुम्ही चांगला प्रतिकार केलात. व्हेरी गुड. शाब्बास. तसं अभिजित मला शाब्बास ऐकलेलं अभिजितनं जणू आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा ऐकलं. धन्यवाद शंभूजी, धन्यवाद. अभिजितनं मे बी आयुष्यात अशा गोष्टी पहिल्यांदा ऐकल्या असतील, कारण ह्याच्या आधीपर्यंत त्याला त्याच्या जादुई शक्तींचा त्रास होत होता. त्याच्यानंतर तो दारूच्या नशेमध्ये अडकला आणि आज फर्स्ट टाइम तो एखाद्या परीक्षेमध्ये कुठेतरी पास करत होता आणि त्याला असं काहीतरी ऐकायला भेटत होतं. त्यामुळे तो खुश होता. त्याने मला धन्यवाद शंभूजी, धन्यवाद. असं जाताना सुद्धा मला. पण शंभूजी, एक अजून विचित्र गोष्ट झाली आमच्यासोबत. आमचे कीबॉल 1 तासाच्या आतच जागा बदलायला लागली. म्हणजे आपल्या नियमानुसार तर ते दर 1 तासालाच जागा बदलणार होते. मग आमचे कीबॉल 1-1 तासाच्या आतच जागा कशी बदलायची? हे ऐकताच मात्र शंभूजींना खळखळून हसू यायला लागलं. वातावरणातला जो गंभीरपणा होता तो कुठल्या कुठे निघून गेला आणि शंभूजी म्हणू लागले, "अरे ते मीच करत होतो. तुम्ही खूप कमी वेळेत परीक्षा पार करून तुमचं जादुईगिरीचं वर्चस्व दाखवलं, पण तुमची सलग 8 तास जादू करण्याची क्षमता कशी तपासायची? म्हणून मला तुमच्या कीबॉलची लोकेशन दर तासाला बदलावी लागत होती. किंबहुना मी कधी-कधी 1 तासाच्या आत सुद्धा बदलत होतो. पण मानलं पाहिजे, खूप वर्षानंतर तुमच्यासारखे नवखे जादूगार मी बघितले." तसं दत्तानंद मला, "मग आम्ही कोतवाल झालोय का?" संधी बघून दत्तानंदने आधाशासारखं एकदम विचारूनच टाकलं. छत्रपतींनी स्वतः एक स्मित हास्य दिलं. शंभूजी म्हणाले, "दत्तानंद, तू परीक्षा पास झालाय. तुझं रेकॉर्ड सुद्धा चांगला आहे. त्यामुळे मी तुला कोतवाली देणार आहे, हे नक्की आहे. पण अभिजित निष्काळजी, तू परीक्षा पास झाला असलास तरी तुझं जुनं रेकॉर्ड खूप खराब आहे. दारुडा, मुलींचा मार खाणारा, निष्काळजी माणूस आहेस तू. त्यामुळे मी तुला कोतवाली देऊ शकणार नाही." असं शंभूजींनी अभिला सांगितलं. ते ऐकताच निष्काळजीचा चेहरा एकदम पडला. त्याने बाजूला दत्तानंदकडे बघितलं. दत्तानंदचा चेहरा सुद्धा पडला होता. दोघे तर मित्र होते. खूप वेळ त्यांनी एकत्र घालवला. बरेच काही त्यांनी एकत्र बघितलं. त्यामुळे दोघांना सुद्धा वाईट वाटलं. शंभूजींना जे लक्षात आलं, शंभूजी पुढे म्हणले, पण ऐकताच निष्काळजीचे कान एकदम शंभूजींच्या बोलण्याकडे टवकारले. ह्या वर्षी तुझं रेकॉर्ड तू चांगलं सुधारवलंयस. त्यामुळे तुला एक संधी द्यायची मी ठरवली. पण त्यासाठी तुला पृथ्वीवर जाऊन किमान एक आठवडा तरी दारू न पिता राहायचंय. लक्षात ठेव, वसुनगरीच्या बाहेर जाता तुझी दारूची तलब पुन्हा पहिल्यासारखी चालू होईल. जर तू 1 आठवडा स्वतःवर संयम ठेवू शकलास, तर तुला सुद्धा मी कोतवाली देईन. असं शंभूजींनी क्लिअर केलं अभिजितला. तसं अभिजित म्हणतो, शंभूजी दारू सोडली. मी आजच इथंच आत्तापासून दारू सोडली.
आत्ताच मी पृथ्वीलोकावर जातो आणि 1 आठवड्यात परत येतो. निष्काळजी एकदम म्हणजे खुशच झाला. त्याला कळालं की आपल्याला सुद्धा कोतवाली भेटायला लागले. आपण सुद्धा इथं पूर्ण वेळ ह्या वसुनगरीमध्ये राहू शकतो. असं कळाल्यावर तो एकदम आता खुश. तसं शंभूजी त्याला म्हणाले, "हे बघ लगेच जाऊ नकोस. तुझ्या मित्रांना कोतवाली सनदी मिळणार आहेत. त्यानिमित्ताने एक छोटासा सोहळा होतो. तो सोहळा मित्रांसोबत एन्जॉय कर. कसं आहे ना, तू तू ज्या वेळेला 1 आठवड्यासाठी पृथ्वीवर जाशील, तेव्हा वसुनगरीमध्ये 1 वर्ष उलटलेलं असेल. तुझे मित्र तुझी खूप आठवण काढतील. त्यांना भेटून आठवणी गोळा करून जा आणि जाण्यापूर्वी मला नक्की भेट. तुला काही टिप्स देईन, ज्या तुला पृथ्वीलोकावर कामावर येतील. आणि ह्या इथल्या ज्या काही आठवणी असेल त्याच तुला 1 आठवडाभर परत येण्यासाठी म्हणून तुझ्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करतील." असं शंभूजींनी दत्तानंदला एक थोडंसं वडिलकीच्या नात्यानं थोडंसं सांगितलं. हा मग ठीक आहे, ठीक आहे. निष्काळजीने अतिशय आनंदाने होकार दिला. दत्तानंद तसं शंभूजीनं म्हणाला, "शंभूजी तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारायची होती." शंभूजी म्हणले, "विचार ना." तसं दत्तानंद म्हणाला, "जरी सर्व दरवाजे तुटले तरी वसुनगरीमध्ये काय कमी आहे आपल्याला? वसुवादी संघटनेचे जो लोक जे म्हणतात ते झालं तरी आपल्याला कुठे काय फरक पडणार आहे हो?" तसं शंभूजींनी फळांच्या टोकरीमध्ये असलेला तो एकमेव पेरू जो दत्तानंदला खायची इच्छा होती तोच उचलला. आणि शंभूजी बोलला, "तुला माहित आहे, मला पेरू खूप आवडतात." आता हे त्यालाच सांगायला लागले ज्याला तो पेरू खायचा होता. आपला पेरू असं म्हणत शंभूजींनी पेरूचा एक खूप आवडतात असं म्हणत शंभूजींनी पेरूचा एक घास घेतला. आपल्या हातून पेरू निसटल्याचं पाहून 2 क्षण आपण उगीचच हा प्रश्न केला असं दत्तानंदला वाटू लागलं. घास घेत घेत शंभूजी बोलू लागले, "पण वसुनगरमध्ये कुणी शेती करत नाही. सगळे सुखवस्तू लोक आहेत. आपल्याला ह्या गोष्टी पेरू, फळं, बिळं हे सगळं पृथ्वीवरून आणावं लागतं. ह्याशिवाय बऱ्याच गोष्टी इथे वसुनगरीमध्ये करणं आपल्याला परवडणारं नाही. ते समजायला अजून तुम्ही खूप कमी अनुभवी आहात. सध्या तरी एवढंच समजून घ्या की आपलं अस्तित्व हे पृथ्वीपेक्षा जेवढं फायद्याचं आहे त्यापेक्षा जास्त पृथ्वी लोकांचं अस्तित्व आपल्यासाठी गरजेचं आहे. फायदा आणि गरज ह्याच्यामध्ये फरक आहे. आपल्यासाठी पृथ्वी गरजेची आहे आणि आपण पृथ्वीसाठी फायद्याचे आहोत." सणाजीचा सोहळा पार पडला. निष्काळजीने शंभूजी आणि इतर सर्वांचा निरोप घेतला. दत्तानंद निष्काळजीला सोडण्यासाठी जादुई दरवाजाच्या जवळ आला. तसं दत्तानंद अभ्याला म्हणू लागला, "चल अभ्या, पुन्हा भेटूया. जेव्हा मी तुला भेटलो तेव्हा तू माझा सिनियर होतास. आता 1 वर्षाने जेव्हा तू परत येशील तेव्हा मी तुझा सिनियर असणार आहे." खेळीमेळीमध्ये दोघेही विनोद करत जात होते. जुन्या जुन्या गोष्टी आठवत होते. दरवाजाकडे ते चालले. दरवाजा आला. दरवाजामध्ये जाण्याआधी निष्काळजीने एकदा मागे वळून बघितलं आणि तो म्हणाला, अभिजित म्हणाला, "तू किती पण उड्या मार रे. एकदा जो मी तुझा सिनियर झालोय ना, त्यामुळे आता खरा सिनियर मीच असणार आहे." डोळा मारत निष्काळजी जादू दरवाजातून पृथ्वीवर निघून गेला. तो इथं आपल्या स्टोरीचा ॲक्च्युली इंटरव्हल होतो. तिथून पुढे कथा एक वेगळ्या पद्धतीचं वळण घेते. त्यामुळे इथपर्यंत जी कथा तुम्हाला माहीत आहे व्यवस्थित हे एन्श्युअर करा. आणि इंटरव्हलमध्ये विचार करा, महर्षी परवानगी असताना सुद्धा वसुनगरीमध्ये कायमचं वास्तव्य का करत नाहीत? सूर्यावर मध्ये मध्ये काय चालू असते? ह्या गोष्टी सुटून गेल्यात अजूनपर्यंत. मागल्या वेळेस छत्रपतीची निवडणूक हरलेल्या सूर्याजीची काय स्टोरी आहे? तो सुद्धा मध्ये येऊन गेलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती ब्रह्मरत्नाची काय गोष्ट आहे? ब्रह्मरत्न तर तुम्हाला अजून कळालेलंच नाही. कुठं आहे ते? काय करतं? लक्ष ठेवा.